नमस्कार मंडळी, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये ही खानदेशी मुलगी आपल्या मनापासून स्वागत करते। तर व्हिडिओची सुरुवात बघून तुम्हाला काय अंदाजात येत नसेल तर आजचा व्हिडिओ खास आहे आपल्याची आहे राजमाता जिजाऊ। तर त्यांची रथ आहे, तो जिजाऊ रथ आपल्या धुळे शहरात त्याचं आगमन होणार आहे। त्यासाठी आणि मी गेलो होतो धुळ्यातील प्रकाश टाके एरियाजवळ। पूर्ण वातावरण भगवामय झालं तर आणि आईने फेटा वगैरे बांधला आणि त्यानंतर मी फेटा बांधला होता ना, मी वाट बघत रथासाठी। तर ते गाणे वगैरे पण प्रोग्राम वगैरे चालू होता जोपर्यंत रथ येत होता तोपर्यंत। तर मस्त आहे की गाणे चालू होतं, गाण्यांचा प्रोग्राम आणि मोठमोठी मंडळी तिथे आली ती या कार्यक्रमासाठी, आपल्या जिजाऊ रथासाठी। नंतर समजलं की रथ आपल्या धुळे शहराकडे येतोय, तर आम्ही गाड्या वगैरे काढून निघालो। आई आणि मी सोबत निघालो होतो, मस्त दोघांनी भगवे फेटे आणि झेंडा पण घेतला होता आणि आम्ही निघालो होतो आता रथाच्या ठिकाणी, म्हणजे आपल्या पारोळा चौफुलीजवळ तिथे आम्ही थांबणार होतो, कारण की तिथे रथ येणार होतं आणि तिथे रथाचं स्वागत करत होतो। तर आमच्यासोबत बाकीची मंडळी पण होती, महिला मंडळ जे निघाले ते। नमस्कार मंडळी, आता आपला जो जिजाऊ रथ आहे त्याचं स्वागत होणार आहे। ते फ्लायओव्हरच्या खाली आम्ही इथं थांबलेलो आहे, वाट बघतोय। ते आमच्यासोबत बाकीची मंडळी आहे, तर बाकीच्या आपण गोष्टी घरी करू, कारण की आवाज खूप आहे। 45 दिवस हा रथ निघणार आहे, संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून जाणार आहे हा रथ। तर 45 दिवसात हा रथ संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात फिरणार आहे आणि 18 मार्चपासून या रथाची यात्रा सुरुवात झाली। ती शिंदखेड राजा म्हणजे आपल्या जिजाऊंचं जन्मस्थान आहे, आपल्या आऊसाहेबांचे जन्मस्थान आहे तिथून। आणि आज होती 22 एप्रिल, तर 22 एप्रिलला धुळ्यात आगमन होणार होते, त्यासाठी आम्ही तिथे थांबलो होतो मस्त स्वागत करण्यासाठी। सगळ्यांचं फोटोशूट चालू आहे, तोपर्यंत आपण वाट बघतो रथाची। बाळापूरचं रथ अडकून गेलेला आहे, त्याच्यामुळे थांबलो नाही तर केव्हांचा रथ आला असता। तर आणि हां 2002 साली हा रथ निघाला त्या, त्यानंतर आता हा रथ निघतोय, तर तब्बल 23 वर्षांनी हा रथ पुन्हा निघाला आहे, जो आपल्याला पाहायला भेटणार आहे। कोणाची वाट बघतो आता आपण, किती वेळ झाले वाट बघतोय आता, आतुरता लागून गेली आता की रथ केव्हा येईल। आणि मेन म्हणजे तुम्हाला सगळ्यांना रथ दाखवायचं ना, त्याची जास्त आतुरता आहे। ज्या रथाची आतुरतेने आम्ही केव्हापासून वाट बघत होतो त्या रथाचं आगमन झालं होतं आता, आणि पुढे मस्त बँड वगैरे होता आणि मागे रथ होता। उपस्थित आहेत, धुळे शहरातील अनेक मान्यवर व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत। हे सर्व जिजाऊच्या रथयात्रेचे जिजाऊ महासाहेब शिवस्वागत सर्व चालली आहे लवकर
रामजी खेडेकर व त्यांच्या सोबत असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी रथाचं स्वागत झालं. त्यानंतर जिजाऊंची आरती करण्यात आली होती आणि मग काही कार्यक्रमांना सुरुवात झाली. सोबत मँगो लस्सीचं पण वाटप करण्यात आलं होतं. तर तुम्ही बाकी बघू शकताय आपला जिजाऊंचा रथ आणि जिजाऊंची छान अशी मूर्ती. तर 2002 साली जेव्हा रथ आला तर तेव्हा पण आईने दर्शन वगैरे घेतलं तर फोटो आहे. आणि ही आहे जिजाऊंची सुरेख अशी छान मूर्ती. आणि मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा.